ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये पूर्णाजीने अर्जुनला काहीही न विचारता अर्जुन व प्रियाचं लग्न लावण्याचा निर्णय घेतलेला असतो. पूर्णाजीचा निर्णय ऐकता क्षणी प्रतिमाला आता मोठा धक्का बसतो. तर प्रतिमाच तिथे आता अर्जुन सायलीचं खरं प्रेम असल्याचं सांगून कल्पनाचे झटक्यात डोळे उघडवणार असते. तर कल्पना प्रतिमा दोघीही एकत्र येत प्रिया अर्जुनचं लग्न न होऊ देण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवणार असतात. व ज्यावेळी गुरुजी स्वतःहून प्रियाची पत्रिका पाहून खूप मोठी भविष्यवाणी करणार असतात त्याच वेळेस पूर्णाची प्रतापचा थरकाप उडणार असतो. परंतु आता अर्जुन सायलीचं एकमेकांवरचं असलेलं प्रेम खरं आहे हे प्रतिमा कल्पनाला कसं पटवून देणार, ती तिचे डोळे नक्की कसे उघडवणार आणि गुरुजी सुभेदारांच्या घरी येता क्षणी प्रियाची पत्रिका पाहता क्षणी नक्की अशी कोणती भविष्यवाणी करणार आहेत की ज्यामुळे अख्खा सुभेदार परिवार हादरणार आहे, ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पूर्णाजीला हळूहळू अर्जुनचं प्रियाशी दुसळेपणाने वागणं आता खूपच खटकत चाललेलं असतं आणि म्हणूनच पूर्णाजीने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. ती खूप सारा विचार करते की सायली तरी काही पुन्हा अर्जुनच्या आयुष्यात येणार नाही आणि अर्जुन सायलीमध्येच अडकून पडला आहे. तो तिच्या विरहात स्वतःला त्रास करून घेतो आहे. परंतु अर्जुनला जर ताळ्यावरती आणायचं असेल आणि त्यांचं पुढचं भविष्य जर सुधरवायचं असेल तर पूर्णाजीला अर्जुनचं पुन्हा एकदा लग्न लावावं लागेल आणि अर्जुनसाठी दुसरी तिसरी मुलगी शोधण्यासाठी तिला कसलीच गरज वाटत नाही. कारण पूर्णाजीला प्रतिमाला 25 वर्षापूर्वी दिलेलं वचन आठवतं आणि पूर्णाजी तिथे आता सुभेदार परिवाराला एकत्र बोलवते आणि त्याचबरोबर तिने रविराज प्रतिमा दोघांनाही फोन करून बोलावून घेतलेलं असतं. परंतु नेमकं रविराज काही कामानिमित्त बाहेर गेल्याने फक्त प्रतिमा सुभेदारांच्या घरी येते. आता सर्वच जण कुटुंब एकत्र बसलेलं असतं. तर तिथेच आता अर्जुन येतो. अर्जुन ज्यावेळी प्रतिमाला पाहतो तेव्हा तो तिच्याशी बोलतो, तिची विचारपूस करतो. तर पूर्णाजी तिथे म्हणते की अर्जुन, हे काय, तू बॅग घेऊन कुठे निघाला आहेस? त्यावरती अर्जुन उत्तर देतो की असं काय करतेस पूर्णाजी, अगं मला कोर्टात जायचं आहे, माझं आज महत्त्वाचं केसचं हेअरिंग आहे आणि ते मला मिस नाही करता येणार. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आज मी सर्वांना एक महत्त्वाचा निर्णय ऐकवण्यासाठी इथे बोलावलं आहे आणि तुला आता कामाचं सुचतंय. त्यावरती अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, हे बघ, मी आत्ता सध्या तरी थांबू शकत नाही कारण माझ्यासाठी ही केस तितकीच महत्त्वाची आहे आणि नेमकी आजची तारीख असल्यामुळे मी थांबणं देखील शक्य नाही आहे. आणि अर्जुन आता पूर्णाजीचं काहीही ऐकून न घेता चैतन्याला घेऊन तसाच निघून जातो. पूर्णाजीला अर्जुनचं हे वागणं अजिबातच पटलेलं नसतं. ती आता खूप रागावते. त्यानंतर कल्पना तिथे विचारते की पूर्णाई, हे बघा, तुम्ही आम्हा सर्वांनाच बोलावून घेतलं आहे, तेही अर्जंट, आणि तुम्हाला कसला तरी निर्णय सांगायचा आहे असं तुम्ही म्हटलात, परंतु तो निर्णय नक्की काय आहे? त्यावरती तिथे पूर्णाजी म्हणते की खूप सारा विचार करूनच हा मी निर्णय घेतला आहे. खरं तर हा निर्णय अर्जुनच्या भविष्यासाठीचा आहे. तेव्हा सर्वजण एकमेकांकडेच पाहत असतात. आता अर्जुनसाठी पूर्णाजीने कसला निर्णय घेतला असावा असं ते विचार करतात. तर पूर्णाजी म्हणते की मागे आपल्या घरामध्ये जे काही घडलं होतं त्यामुळेच माझे डोळे उघडले आहेत आणि त्या मुलीने आपल्या घरात राहून आपल्या सर्वांची मोठी फसवणूक केली आणि विश्वासघात केला. परंतु त्याबद्दल मला आता बोलायचंच नाही आहे. खरं तर मी हा निर्णय घेतला आहे की अर्जुनचं पुन्हा लग्न लावायचं. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर तिथे आता प्रिया खूप खुश होते आणि मनोमन विचार करते की या म्हातारीने अर्जुनसोबत माझं लग्न लावण्याचा निर्णय तर घेतला नसेल ना, आणि जरी तिने दुसरी कुठली मुलगी आली तरी देखील मी अर्जुनच्या आयुष्यात तिला येऊच देणार नाही. जसं सायलीला दूर फेकलं तसंच मी आता खूप सारी खटाटोप करून अर्जुनच्या आयुष्यात एंट्री मिळवेनच, असं म्हणत प्रिया मनोमन खुश होते. तर तिथे आता धक्क्यानेच प्रताप विचारतो की काय, अगं पूर्णाजी, हा कसला निर्णय घेतला आहेस तू? म्हणजे जे काही घडलं आहे ते सगळं आपल्या विचार करण्याच्या पलीकडचंच होतं. परंतु तेव्हा आता तिथे पूर्णाजी म्हणते की किंतु परंतु करत बसण्यात आपण आता वेळ वाया घालवतोय आणि प्रश्न माझ्या नातवाच्या भविष्याचा आहे, त्याच्या आयुष्याचा आहे. तो त्या मुलीच्या विरहात स्वतःला त्रास करून घेतो आहे आणि अर्जुन असा किती दिवस राहणार आहे? आयुष्यभर तरी तो असा राहू शकत नाही ना. आणि तसंही ती मुलगी त्याच्या आयुष्यातून आता दूर निघून गेली आहे. आणि एवढंच नाही तर तिच्या बापाने
माझ्या नातवाच्या हातात असलेली त्याची केसही काढून घेतले आहे. जर त्यांनीच आपल्याशी संबंध तोडले असतील तर आपण तरी का ठेवायचे? तर कल्पना तिथे विचारते की तुमचा निर्णय खरं तर मला पटतोय पूर्णाई, परंतु अर्जुनसाठी लग्नासाठी मुलगी तुम्ही बघितली आहे का? तेव्हा तिथे पूर्णाची म्हणते की बघायला काय लागते, मी मुलगी ठरवलीच आहे. तेव्हा तिथे आता प्रतिमा विचारते की मुलगी ठरवली आहे, परंतु ती आहे तरी कोण? तेव्हा पूर्णाजीच्या तोंडून प्रियाचं नाव निघतं. पूर्णाजी म्हणते की कोण म्हणजे आपली तन्वीच. तेव्हा सर्वच जण तिथे आता प्रियाकडे पाहत असतात. प्रिया मनोमन अगदी आनंदाने उड्याच मारत असते. तेव्हा तिथे पूर्णाची प्रतिमाला म्हणते की प्रतिमा, मी तुला 25 वर्षापूर्वी एक वचन दिलं होतं की तुझी मुलगी तन्वीच माझ्या घरची सून होईल, अर्जुनची पत्नी होईल. परंतु त्यावेळी ते वचन मला पूर्ण करता आलं नव्हतं. खरं तर त्याचं गिल्ट गेले 1.5 वर्ष माझ्या मनात होतंच. परंतु आता आपल्याला सत्य तर कळलं आहे ना, त्या मुलीचा आपल्या अर्जुनशी काडीचाही संबंध नव्हता आणि नसणारच आहे. मग आता तन्वी आणि अर्जुनचं लग्न लावायला काय हरकत आहे? तेव्हा तिथे आता कल्पनाला देखील जरा ती गोष्ट खटकतेच. म्हणजे ती तिच्या मनाला तेवढी मान्य होत नाही. तर प्रतिमा तिथे आता पूर्णाचीला समजावते की हे बघ पूर्णाई, तू निर्णय घेतलाय तो निर्णय मी डावलत नाहीये, परंतु अर्जुनचं सायलीवरती खूप जास्त प्रेम आहे आणि अर्जुन सायलीचं एकमेकांवरचं प्रेम आपण बघितलं आहे. आणि आता जरी ते वेगळे झाले तरी देखील भविष्यात मला नाही वाटत की अर्जुन तन्वीशी लग्न करायला तयार होईल. तर धक्क्याने पूर्णाची तिथे प्रतिमाला विचारते की प्रतिमा, तू तुझ्या मुलीबद्दल असं बोलतेस? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही पूर्णाई, मी फक्त तुम्हाला समजावते, अर्जुन सायलीविना राहूच शकत नाही. अर्जुनचं सायलीवरचं असणारं प्रेम आपण सर्वांनीच पाहिलं आहे आणि अर्जुनचं सायलीवरती जर प्रेम नसतं तर अर्जुन असा वागलाच नसता. सायली त्याच्या आयुष्यातून निघून गेली तर त्याने पुन्हा स्वतःचं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली असती. परंतु आपल्याला तसे काही दिसत नाहीये. उलट अर्जुन तर तिच्या विरहात स्वतःला त्रास करून घेतोय आणि त्यात आता तन्वी अर्जुनचं लग्न ठरवायचं, मला हे मान्य नाहीये. प्रतिमाने स्पष्टपणे नकार दिलेला असतो त्या लग्नाला. तेव्हा पूर्णाची म्हणते की कोणाला मान्य असो किंवा नसो, परंतु ती मुलगी पुन्हा सुभेदारांची सून होणार नाही आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि अर्जुनला देखील माझा हा निर्णय मान्य करावाच लागेल. तर प्रताप देखील तिथे म्हणतो की ठीक आहे पूर्णाई, तुला वाटतं आहे ना, हे बघ आपण अर्जुनशी या विषयासंदर्भात बोलूयात. त्यावरती पूर्णाची म्हणते की बोलूयात म्हणजे? आतापर्यंत त्याचं खूप ऐकलं आणि खूप सहनही केलं, परंतु आत्ता नाही. आत्ता जरी आपण त्याच्याशी बोलायला गेलो तर तो नकारच देईल. परंतु अश्विन तिथे म्हणतो की पूर्णाची, तू निर्णय घेतलाय, परंतु दादाला मान्य तरी असेल का? तो दादा ऐकून तरी घेईल का? तर चिडलेली पूर्णाची म्हणते की त्याला माझं ऐकावंच लागेल. आता पूर्णाची तिथे जबरदस्तीने अर्जुनचं लग्न प्रियाशी लावण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिथे इतक्यातच गुरुजी आलेले असतात. गुरुजी येता क्षणी कल्पनाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि कल्पना विचारते की गुरुजी आणि इथे? त्यावरती पूर्णाची म्हणते की खरं तर यांना मीच बोलावून घेतलं आहे. मला अर्जुन तन्वीची पत्रिका एकदा त्यांच्या डोळ्याखालून घालून घ्यायचे होते. म्हणजे ते लग्न अर्जुन तन्वी दोघेही लहान असताना आपण स्वतः ठरवलं होतं, परंतु मला असं वाटलं की एकदा पत्रिका त्यांना दाखवून बघावी. तर कल्पना म्हणते की तुम्ही ना चांगलाच निर्णय घेतलाय. पूर्णाजी तिथे आता गुरुजींशी गप्पा मारत बसते आणि ती कल्पनाला तिच्या कपाटात असणाऱ्या तन्वी अर्जुनच्या पत्रिका आणायला सांगते. तेव्हा कल्पनाच्या वेळी पूर्णाईंच्या खोलीकडे चाललेली असते. नेमकं प्रतिमा देखील बहाणा करते आणि ती कल्पनासोबत तिकडे जाते. परंतु पूर्णाजीच्या रूममध्ये गेल्यानंतर प्रतिमा तिथे कल्पनाला समजावते. तर तिथे आता प्रतिमा कल्पनाला म्हणते की 1 मिनिट थांब कल्पना, अगं तन्वी आणि अर्जुनचं लग्न होतंय आणि पूर्णाची जबरदस्तीने अर्जुनचं लग्न तन्वीशी लावण्याचा निर्णय घेतायत. तुला देखील पटतंय का हे? तेव्हा कल्पना म्हणते की आधीच खूप मोठा विश्वासघात झाला आहे, आता कोणावरती विश्वास ठेवायची हिंमतच होत नाहीये. तेव्हा तिथे प्रतिमा म्हणते की अच्छा, म्हणजे सायलीबद्दल तू इतका मोठा गैरसमज करून घेतलाय? कल्पना तिथे धक्क्याने विचारते की गैरसमज म्हणजे? तर प्रतिमा तिथे म्हणते की हे बघ कल्पना, मी जरा आता सायलीबद्दल तुझ्याशी स्पष्टपणेच बोलते. तुला चांगलंच माहिती आहे की अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे आणि तुला वाटतं का की पूर्णाजीचा निर्णय मान्य करून अर्जुन तन्वीशी लग्नाला तयार होईल? तेव्हा कल्पना म्हणते की मला काहीच वाटत नाही आहे, कारण आता पूर्णाई जे ठरवतील तेच या घरात होईल.
तर तिथे आता प्रतिमाला कळत नसतं की तर त्यानंतर प्रतिमा तिथे आता तिचा मोबाईल काढते आणि मोबाईलमधली एक व्हिडिओ जी तिच्यापर्यंत पोहोचलेली असते ती कल्पनाला दाखवते. ज्यावेळी ती कल्पनाला व्हिडिओ दाखवते तेव्हा कल्पनाच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण ती व्हिडिओ असते की ज्या दिवशी अर्जुनने सायलीला चक्क स्टँडवरून सगळ्यांच्या समोर प्रपोज केलेलं असतं, प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि ती व्हिडिओ पाहता क्षणी कल्पना धक्क्याने प्रतिमाकडे पाहतच राहते. तेव्हा प्रतिमा तिथे कल्पनाला विचारते की आत्ता तरी तू तुझा निर्णय बदलणार आहेस का? तूही बघते आहेस की अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे आणि एवढंच नाही तर अर्जुनने अख्ख्या जगासमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. आता दोन प्रेम करणाऱ्या जीवांना तू देखील वेगळं करणार आहेस का कल्पना? तेव्हा कल्पना तिथे म्हणते की मग मी काय करू? मला फक्त डोळ्यांसमोर दिसतोय तो म्हणजे सायलीने केलेला विश्वासघात. मला तिचा नुसता राग येतो आहे. साधं या घरात कधी सायलीचं नाव जरी निघलं ना तरी माझा संताप होतो प्रतिमा. तेव्हा प्रतिमा म्हणते की अच्छा कल्पना, तुला फक्त सायलीने केलेला विश्वासघात दिसतो आहे, परंतु सायलीने सुभेदार घरावरती केलेले उपकार कधीच दिसले नाहीत का? आता प्रतिमाच्या एका प्रश्नाने कल्पना अवाक होऊन तिच्याकडे पाहते. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, आजपर्यंत सायलीने या परिवारासाठी नक्की काय काय केलं ते एकदा आठवण तरी बघ. तू स्वतःच सायलीत सुभेदारांची सून शोभते असं मान्यही करशील. तेव्हा कल्पनाला तिथे प्रतिमा म्हणते की काही गोष्टी माझ्या कानावरती आल्या होत्या, काही गोष्टी पूर्णाईंनी मला स्वतः सांगितल्या होत्या. त्यावेळी सायली सुभेदारांची सून होती, अर्जुनची पत्नी म्हणून ती या घरात राहिली, परंतु तिने तिचं असणारं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं होतं आणि यात विश्वासघात आहेच कुठे? लग्न तर त्यांनी खरं केलं होतं ना. तेव्हा चिडलेली कल्पना तिथे आता म्हणते की बस कर प्रतिमा, तू फक्त सायलीचं गुणगान गाते आहेस, परंतु त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट केलं तेही लग्नाचं. लग्नासारख्या एवढ्या पवित्र नात्याचं कोणी कॉन्ट्रॅक्ट करतं का? तेव्हा तिथे प्रतिमा तिला म्हणते की ठीक आहे कल्पना, हे बघ ते जाऊ दे, तो विषय सोडून दे, परंतु आजपर्यंत सायलीने तुमच्या सर्वांसाठी जे काही केलं ते सगळं तू विसरले आहेस का? अगं त्यांची झालेली चूक तू पदरात घालून घे ना. खरं तर मी स्वतःलाच खूप जास्त भाग्यवान समजते की मला सायलीचा सहवास मिळाला. ती मुलगी खूप गोड आहे कल्पना आणि ती स्वतःच तुमच्या सुभेदारांची सून शोभते. अर्जुनच्या आयुष्यात दुसरी कोणती मुलगी येऊ देऊ नकोस. तर प्रतिमाचा हा सल्ला ऐकताच कल्पनाचे आता झटक्यात डोळे उघडलेले असतात. खरं तर प्रतिमाने ते उघडवलेले असतात. तर प्रतिमा तिथे म्हणते की तुमच्यावरती सगळ्यात मोठा केलेला सायलीने उपकार कोणता असेल तर तिने मला शोधून काढलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं. सायली म्हणजे सुभेदारांना देवाने प्रत्यक्षात टाकलेलं दान आहे. सायली म्हणजे देवी आईने घडवून आणलेला तो एक चमत्कारच आहे. हे बघ कल्पना, मला जे काही वाटतं ते सगळं मी तुझ्याशी स्पष्टपणे बोलले आहे आणि मला हेच वाटतंय की माझ्या मुलीचं, तन्वीचं आणि अर्जुनचं लग्न होता कामा नाही. कारण सायली अर्जुन एकत्र यायलाच हवे आहेत आणि सायली सुभेदारांची सून राहायलाच हवी आहे असं तिथे प्रतिमाने म्हणता क्षणी कल्पना तिथे आता विचारते की मग आपण काय करायचं आहे? पूर्णाईंनी तर आता लगबग देखील सुरू केली आहे. त्यांनी गुरुजींना देखील बोलावलं आहे. आता पत्रिका घेऊन आपण बाहेर जाणारच आहोत. तेव्हा तिथे प्रतिमा एक शक्कल लढवते. प्रतिमा कल्पनाला विचारते की आपण यामध्ये बदल काहीतरी घडवून आणू शकतो कल्पना. हे होणारं लग्न, जुळणारं लग्न आपण थांबवू शकतो. तेव्हा कल्पनाच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि कल्पना तिथे प्रतिमाला सांगते की माझ्याकडे ना एक जन्मपत्रिका आहे, म्हणजे गुरुजींनी अजूनही अश्विनची पत्रिका बनवून दिलेली नाहीये. आपण एक काम करूया, आपण तन्वीची पत्रिकाच बदलवून टाकूया. कारण पूर्णाजीच्या कपाटात खरं तन्वीची म्हणजे सायलीची आणि अर्जुनची पत्रिका असते आणि नेमकं कल्पना ती पत्रिका स्वतःकडे ठेवतात. आणि प्रतिमा ज्यावेळी हॉलमध्ये जातात पूर्णाजी विचारते की काय झालं कल्पना, अगं पत्रिका आणायला एवढा वेळ लागतो का? तेव्हा कल्पना म्हणते की नाही सॉरी पूर्णाई, म्हणजे मला असं वाटतं की कदाचित पत्रिका अर्जुनची किंवा तन्वीची माझ्या रूममध्ये असावी. आणि त्यानंतर ती मुद्दाम चेक करण्याचं नाटक करते. म्हणते की सॉरी, अर्जुनची पत्रिका माझ्या रूममध्ये आहे, मी ती लगेच घेऊन येते. तर प्रतिमाला ती सोबत घेऊन जाते आणि दोघेही जाऊन आता तिथे जी अश्विनची पत्रिका तयार करण्यासाठी पत्रिका ठेवलेली असते नेमकं त्यामध्ये
प्रियाची जन्मपत्रिकेमध्ये सायलीचे जे काही जन्मपत्रिकेचे वेळ वगैरे असतात त्या सगळ्यांमध्ये ते बदल करतात आणि ती पत्रिका तन्वीची आहे असं सांगून ती बनावट केलेली पत्रिका दोघीही खालती घेऊन येतात आणि कल्पना तिथे आता खोटी पत्रिका तन्वीची आणि अर्जुनची ज्यावेळी गुरुजींच्या हातात देते तेव्हा गुरुजी पत्रिका चेक करतात आणि गुरुजी तिथे आता खूप मोठी भविष्यवाणी करतात. तर गुरुजींना पूर्णाची विचारते की काय झालं गुरुजी, म्हणजे तुम्ही अचानक एवढे अवाक का झालात. त्यावरती गुरुजी म्हणतात की हे लग्न होणं शक्यच नाही आहे. पूर्णाची विचारते की काय, परंतु कसं शक्य आहे. अहो या पत्रिका ज्यावेळी मी तन्वी अर्जुनचं लग्न ठरवायचं निर्णय घेतला होता तेव्हा चेक केल्या होत्या आणि त्यावेळी तर या दोन्ही पत्रिका जुळत होत्या. मग आत्ताच काय झालं आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की काय, तन्वी आणि अर्जुनचं लग्न, परंतु सुभेदारांची सून तर सायली आहे ना, अर्जुनची पत्नी, आणि तुम्ही आता तन्वीसोबत का लग्न लावताय. तर तिथे आता पूर्णाची मान खालती घालते आणि पूर्णाची तिथे गुरुजींना सांगते की आमच्या घरात घडलेला हा खूप मोठा प्रसंग आहे आणि तो आता सांगायचंच झालं तर त्याला अख्खी रात्रही उजडू शकते, परंतु तुम्ही मला सांगा की हे लग्न नक्की जुळतंय की नाही. गुरुजी तिथे सांगतात की जुळणं अशक्यच आहे. अहो ही पत्रिकाच सांगते आहे की मुलीच्या पत्रिकेमध्ये खूप सारे दोषच आहेत. या मुलीची पत्रिका पाहता हे स्पष्टपणे दिसतं आहे की ही मुलगी सुभेदारांचं घर उद्ध्वस्त करू शकते. तेव्हा सुभेदारांच्या पायाखालची जमीनच हादरते. परंतु ही खेळी तर कल्पना प्रतिमाची असते आणि ती कोणाला त्यांनी कळूही दिलेली नसते. खरं तर प्रतिमाने वेळीच सायली आणि तिने सुभेदारांवरती केलेले उपकार याची जाणीव कल्पनाला वेळीच करून दिलेली असते, म्हणून कल्पनाचे डोळे उघडलेले असतात. तिथे पूर्णाची धक्क्याने विचारते की काय, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. तेव्हा आता प्रताप म्हणतो की पूर्णाई, अगं तू गुरुजींवरती चिडतेस. हे बघ, मला मान्य आहे की तन्वीच्या बाबतीत कोणी चुकीचं काही बोललं तर तुला ते ऐकवत नाही, परंतु तू आता गुरुजींशी बोलते आहे, जरा अदबीने बोल ना. तेव्हा पूर्णाची तिथे आता गुरुजींची माफी मागते आणि ती विचारते की नक्की पत्रिकेत काय आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे बघा, हे लग्न जुळणं तरी अशक्यच आहे, परंतु हे लग्न जरी झालं तरी देखील सुभेदारांच्या घराचं आणि सुभेदारांचे आजपर्यंत कमवलेली इज्जत अब्रू देखील आता सगळं कसं उद्ध्वस्त होऊ शकतं. तुमच्या हाती काहीच उरणार नाही. तेव्हा तिथे आता प्रियाला मोठा धक्काच बसतो. मनोमन विचार करते की या म्हातारडीने या गुरुजीला बोलावून पत्रिका वगैरे बघण्याचं गाठ घालण्याची काहीच गरजच नव्हती. या मूर्खबाईने सगळा प्लॅन चौपट केला. त्या अर्जुनशी लग्न करण्यासाठी एवढा खटाटोप केला, आजपर्यंत एवढी कारस्थानं रचली आणि पदरी पडलं काय तर फक्त निराशा. तर कल्पना प्रतिमा दोघी एकमेकींना खुणवत असतात, दोघेही जरा खुशच असतात. तेव्हा तिथे आता प्रताप म्हणतो की गुरुजी, म्हणजे हे लग्न होणारच नाही आहे का. त्यावरती गुरुजी म्हणतात की अहो तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही मुलगी तुमच्या घराण्याला शापच ठरू शकते आणि सर्वांना तुम्हाला सांगायचंच झालं तर हे लग्न तरी करूच नका. परंतु तुमच्याकडे अर्जुनची पूर्वीची पत्नी म्हणजे सायली सुभेदार यांची जन्मपत्रिका असेलच ना, ती असेल तर माझ्याकडे देता का, बघतो मी. असं तिथे आता गुरुजी सायलीची जन्मपत्रिका मागतात. तेव्हा कल्पना म्हणते की हो माझ्याकडे आहे, खरं तर सायलीने मला आणून दिली होती, परंतु ते बघत बसण्याची काही एक गरज नाही आहे. मुद्दामच कल्पना सायलीच्या विरोधात बोलते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अहो तसं नाही आहे, फक्त मी माझ्या डोळ्याखालून घालून घेतो. मला देखील कळत नाही आहे की अर्जुनचं लग्न झालेलं असून देखील तुम्ही त्याचं दुसरं लग्न का लावताय. तुमच्या घरी एक दोनदा आल्यानंतर मी तुमच्या सुनेला पाहिलं होतं, खरंच अगदी लक्ष्मीचं रूप आहे ते. आणि कल्पना पटकन आता जाऊन सायलीची जन्मपत्रिका घेऊन येते आणि गुरुजींना ती जन्मपत्रिका दाखवते. तेव्हा गुरुजी जन्मपत्रिका पाहता क्षणी खूप खुश होतात आणि म्हणतात की अद्भुत. तेव्हा तिथे प्रताप विचारतो की नक्की काय झाले. तर तिथे आता गुरुजी सायलीची व अर्जुनची जन्मपत्रिका चेक करतात. खरं तर सायलीची जन्मपत्रिका म्हणजे खऱ्या तन्वीचीच जन्मपत्रिका. तर तिथे आता गुरुजी खूप मोठी भविष्यवाणी करतात की सायली अर्जुनची जोडी 7 जन्माची बांधली आहे. ही तर गाठ जन्मोजन्मीची आहे आणि ही गाठ सहजासहजी कोणीही तोडू शकत नाही. तेव्हा कल्पना खूप खुश होते. तर गुरुजींना ती मुद्दामच म्हणते की पुढे सांगा ना गुरुजी, कारण तिला पुढे काय घडतंय ते ऐकायचं असतं.
गुरुजी तिथे आता सुभेदारांना एकच सल्ला देतात की तुमची लक्ष्मी, खरी लक्ष्मी घरची कोण असेल तर ती सायली सुभेदारच आहे. तुम्ही लवकरात लवकर त्यांनाच परत घेऊन या, कारण अर्जुनचं आयुष्य तेव्हाच सुरळीत राहू शकतं जोपर्यंत सायली त्याच्यासोबत असेल. तेव्हा प्रतिमा तिथे कल्पनाकडे पाहत असते आणि आता कुठे कल्पनाचा त्या भविष्यवाणीवरती विश्वास बसायला लागलेला असतो. तर गुरुजी तिथे म्हणतात की परंतु तन्वीशी जर अर्जुनचं लग्न झालं तर अर्जुनचा जीवही जाण्याची शक्यता आहे. तेव्हा पूर्णाची आता खूप घाबरते. आता प्रियाचा तर पूर्ण हिरमोड झालेला असतो. प्रिया खूप चिडलेली आणि वैतागलेली असते, कारण तिचं लग्न अर्जुनशी होता होता राहिलेलं असतं. आणि मग तिथे आता गुरुजींनी सायलीच अर्जुनची पत्नी आणि सुभेदारांची सून होण्यालायक आहे असं सांगूनच तिथे सुभेदारांचे डोळे उघडवलेले असतात. आता नक्की पुढे काय घडेल, कारण वेळीच प्रतिमाने कल्पनाचे डोळे उघडवलेत आणि दोघींनी एक टीम बनवून जबरदस्त शक्कल लढवत प्रियाच्या जन्मपत्रिकेमध्ये बदल करून अर्जुन प्रियाचं जुळणारं लग्न तिथेच मोडलं आहे आणि सायलीच अर्जुनची जन्मोजन्मीची पत्नी होणार. ही तर आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे आता स्वतः गुरुजींनी भविष्यवाणी करून सांगितलं आहे. तर आता पूर्णाची, प्रताप दोघे हा निर्णय मान्य करतील का आणि अर्जुन मधुभाऊंचा विश्वास जिंकून सायलीला परत कसं घेऊन येईल ते पाहणं तितकंच मनोरंजक